कोल्हापूरच्या पठ्ठ्यानं घडवला इतिहास। कोल्हापूरचा नेमबाज स्वप्नील कुसाळीनं पटकावलं ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक। काशाबा जाधव यांच्यानंतर महाराष्ट्रामध्ये आलं ऑलिम्पिकचं पदक। कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या स्वप्नील कुसाळीची आई भाऊक। लेकाच्या शानदार कामगिरीनंतर कुटुंबाचा जल्लोष, तर राज्यभरामधून स्वप्नीलवरती शुभेच्छांचा वर्षाव। स्वप्नील कुसाळीनं मिळवून दिलं भारताला तिसरं कांस्य पदक। पदक तालिकेमध्ये भारत 3 पदकांसह 41व्या स्थानी। आज पीव्ही सिंधूची तिसरी मॅच, तर हॉकीमध्ये बेल्जियम विरुद्ध सामना। अकोल्यामधल्या राड्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांची मुलीसह डीएसपींच्या कार्यालयामध्ये सुरू असलेलं ठिय्या आंदोलन मागे। हल्ल्यातला प्रमुख सूत्रधाराला अटक करण्याचं पोलीस अधीक्षकांचं आश्वासन। मनसेच्या हल्ल्यानंतर विरोधकांनीही चौकशी केली, मात्र मुख्यमंत्र्यांनी विचारपूसही केली नाही। अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची खंत। आव्हानाची भाषा करण्यासाठी मनगटामध्ये ताकद असावी लागते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवरती निशाणा। फडणवीसांच्या पाठीमागे महाराष्ट्र उभा, शिंदेंचं वक्तव्य। हृदयविकारानं मृत्यू झालेल्या मनसेचा नेता जय मालुकरच्या कुटुंबियांचं अमित ठाकरेंकडून सांत्वन। मिटकरींच्या विरोधात आंदोलन करताना मालुकार यांचा मृत्यू। फडणवीस अनीतिमान, असंस्कारी, क्रूर राजकारणी। संजय राऊतांची कडाडून टीका। आव्हान देताना राऊतांची शिवराळ भाषा, संघावरही हल्लाबोल। गिरीश महाजन यांनी चढवला संजय राऊत यांच्यावरती कडाडून हल्ला। संघावरती बोलण्याची राऊतांची लायकी आहे का, महाजनांचा सवाल। फडणवीस 5 वेळा लोकांमधून निवडून आल्याची करून दिली जाणीव। नवी मुंबईमध्ये महायुतीमधले वाद चव्हाट्यावर। शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचं गणेश नाईकांच्या विरोधात आमरण उपोषण। वायनाडमधल्या भूस्खलन दुर्घटनेमधल्या मृतांचा आकडा 288 वर। राहुल आणि प्रियंका गांधी दुर्घटनाग्रस्तांच्या भेटीला। अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणामध्ये वर्गवारी करण्याला सुप्रीम कोर्टाची मंजुरी। 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाचा 6-1 असा निकाल। मार्ग वर्गवारीसाठी ठोस आकडेवारी हवी अशी अट। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती घोडबंदर रोड, फाउंटन जंक्शनवरती खड्ड्यांचं साम्राज्य। राष्ट्रीय महामार्ग म्हणण्याच्या योग्यतेचा रस्ता आहे का, वाहन चालकांचा संतप्त सवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।